अध्यक्ष महोदय, आपण आज एका अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावरती चर्चा करत आहोत। या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने 2047 पर्यंत सर्वांना विमा देण्याचं मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे। माझ्या पक्षाची भूमिका लोकांच्या हिताची, पर्यावरणपूरक आणि सुधारणावादी राहिलेली आहे। त्यामुळे विमा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणूक करण्याला किंवा तंत्रज्ञान आणण्याला विरोध नाही, परंतु अध्यक्ष महोदय, प्रश्न गुंतवणुकीचा नाही तर त्यातून सर्वसामान्य जनतेला किती आणि कसं संरक्षण मिळेल, त्याचा त्यांच्या आयुष्यावर कोणता सकारात्मक परिणाम होईल हा आहे। मी सभागृहाचं लक्ष 3 गंभीर मुद्द्यांकडे आणि आकडेवारीकडे वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सरकार म्हणतं की खाजगी आणि विदेशी कंपन्या आल्यावर शेतकऱ्यांना फायदा होईल, पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी प्रीमियम म्हणून गोळा केलेली रक्कम आणि दाव्यापोटी वाटलेली रक्कम यात मोठी तफावत आहे। हवं तर सरकार आपल्याकडील आकडेवारी तपासून पाहू शकतं। या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखावर हजारो कोटीचा नफा कमवला, वास्तव तुम्ही नाकारू शकणार नाही। सध्याची स्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर व्हायला 6 महिने लागतात। महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल यशस्वी झाले होते, जिथे कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा होती। जर नुकसान कमी झालं तर उरलेली रक्कम शेतकऱ्यांना आणि सरकारला परत मिळत होती। नवीन विधेयकामध्ये विदेशी कंपन्यांना पायघड्या घालताना संपूर्ण देशामध्ये बीड मॉडेल लागू करून त्यांच्या नफ्यावरती मर्यादा घालण्याची हिम्मत सरकार दाखवणार का? दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये अमेरिकेसारखा देश ओबामा केअरच्या दिशेने जात आहे, जग त्या दिशेने जात आहे, मग आपण का जात नाही हा प्रश्न या ठिकाणी पडतो। अध्यक्ष महोदय, सबका विमा म्हणणं सोपं आहे, पण नीती आयोगाच्या अहवालानुसार आजही भारताच्या आरोग्यावर होणारा एकूण खर्चापैकी जवळजवळ 48 ते 50% खर्च लोकांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो। जगाच्या पाठीवर हे प्रमाण खूप जास्त आहे। जगामध्ये सरासरी 18% खर्च होतो आणि हे प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे असं मला वाटतं। आयुष्यमान भारत योजना आहे, पण वास्तव काय? अनेक खाजगी रुग्णालय पॅकेजचे दर परवडत नाही म्हणून उपचार नाकारतात। महाराष्ट्रात तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेची कोट्यावधी रुपयाची बिलं थकल्यामुळे रुग्णालय सेवा देत नाही। विदेशी कंपन्या आल्यानंतर त्या फक्त श्रीमंत शहरामध्ये हॉस्पिटलला टाईप करतील। खेड्यातल्या गरिबाला विमा असून उपचार मिळणार आहे का, याची गॅरंटी विधेयकामध्ये हवी। महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विम्याचे कवच आहे म्हणून ज्या अनावश्यक सेवा या रुग्णांच्या माथी मारल्या जातात, त्याचे आवाचे सव्वा बिलं फाडले जातात, त्या गैरप्रकारावर देखील अंकुश कशा पद्धतीने ठेवता येईल याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, एकीकडे सरकार म्हणतं विमा घ्या, सुरक्षित राहा, आणि दुसरीकडे त्याच विम्यावरती 18% GST आकारला जातो। म्हणजे विमा घ्यायचा असेल, सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला अगोदर GST भरावा लागेल। अध्यक्ष महोदय, वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षामध्ये केवळ आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरचा GST मधून सरकारने जवळजवळ सुमारे 24,000 कोटी रुपयाहून अधिक कमाई केली आहे। मग मला सांगा, आरोग्य आणि जीवन ही काही लक्झरी आहे का की ज्यावर 18% टॅक्स लावला जातो? संकटात असलेल्या माणसाकडून टॅक्स वसूल करणं हे कोणत्या कल्याणकारी राज्याचं लक्षण आहे? म्हणून अध्यक्ष महोदय, शासनाने सर्वांसाठी विमा ठेवताना सगळ्यात अगोदर विम्यावरील GST हटवला पाहिजे। विशेषतः आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्सवरील 18% GST रद्द करावा आणि तो 5%वर आणावा, म्हणजे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल। नवीन येणाऱ्या 100% विदेशी कंपन्यांना बीड पॅटर्नप्रमाणे नफा मर्यादा आणि ग्रामीण कोटा बंधनकारक करावा। परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये भारताची अस्मिता असलेली LICचं खच्चीकरण होणार नाही, याची लेखी हमी सरकारने द्यावी। विमा नफा कमवण्याचा धंदा नसून ती एक सामाजिक गरज आहे, याचं भान ठेवून सरकारने या विधेयकाच्या संदर्भाने विचार करावा, अशा प्रकारची भूमिका या निमित्ताने मांडतो। धन्यवाद।